आपलं ॲस्पायर्ड कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 15 दिवस अगोदर प्रिलिमच्या व्हिडिओ घेत आहे. व्हिडिओ घेण्यामागचं कारण असं आहे की काही मित्राचे कॉल आले होते की बाबा त्याने प्रिलिमला स्ट्रॅटेजी बनवा की प्रिलिम आपण टॅकल कशी केली पाहिजे. तर त्या उद्देशानेच मी ॲस्पायर्ड असल्यामुळं मागील 2-4 वर्ष मी एक्झाम देत आहे राज्यसेवेची प्रिलिम. 6 महिने अगोदर मी फोकस करून प्रिलिमला केलं होतं. त्यामुळे म्हणजे 4 मार्कांनी राहिले. तरी पण मला असं वाटतं की मी 6 महिन्यात जी स्ट्रॅटेजी वापरली होती अभ्यास करण्यासाठी, जर मी आज 2-3 मार्कांनी 4 मार्कांनी जर मी राहत असेल दोन क्वेश्चनमुळं, तर मला असं वाटतं की तुम्हाला हे स्ट्रॅटेजी माझी शेअर केली पाहिजे. त्याच्यामुळं आपलं गरीब गावातून किंवा गरीब खेडेगावातून जे मुलं जे होतकरू मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, तर मला असं वाटतं की त्याला चांगलं पाहिजे या गोष्टी. तर त्यामुळे माझा उद्देश आहे की बाबा त्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये सुंदर प्रवासाचा क्षण पाहत होतो मी, मला सक्सेस झालं पाहिजे, क्लास 1 ऑफिसर झालं पाहिजे. त्यापर्यंत तुम्ही पण वाट पाहत असाल की क्लास 1 ऑफिसर झालं पाहिजे, राज्यसेवेमधून क्लास 1 ऑफिसर बनून. तर मला असं वाटतं की जे आमच्याकडे नॉलेज आहे ते तुम्हाला दिलं पाहिजे. कारण त्याच्यामागचं कारण काय असते, समद्यापाशीच असते. एक म्हण आहे ना, तुझा आहे तुझ्यापाशी परिवार जागा चुकलासी. त्या म्हणीप्रमाणेच मोठ्या लोकांचा किंवा आपल्या अनुभवी लोकांचा मार्गदर्शन घेण्यामागचं कारण एकच असतं की त्यानं त्या परीक्षेच्या दालनातून बसून आलेले असतात. त्याला चुका समजलेल्या असतात की काय चुका केल्या पाहिजे, काय चुका नाही केल्या पाहिजे. तर असं मला वाटतं की जे मुलं राज्यसेवा प्रिलिम देणारे, त्या मुलांचा अभ्यास चांगला असतो. परंतु काही गोष्टी त्या माणसाला कळत नसतात जो एक्झाम देत असतो. तर त्याला काही गोष्टी जर अगोदर जर कळल्या असतील अनुभवानं जर सांगल्याच्या नंतर, तर ते मला वाटते त्याला ते टाईम लागणार नाही, ते लवकर सक्सेस घेतील. तर आमचा उद्देश तेच आहे की बाबा तुम्हाला त्या गोष्टी कळल्या पाहिजे परीक्षेत जाण्याच्या अगोदर, की तुम्ही लवकरात लवकर अधिकारी झालं पाहिजे. आणि आता 21व्या शतकामध्ये जे स्पर्धा परीक्षेचं जे सावट आले आहे की एवढे विद्यार्थी, एवढे जागा कमी असतात, त्याच्यामधून आपला जर पोस्ट काढायचं असतं, आपल्याला आपली स्ट्रॅटेजी पाहिजे प्रिलिमला कसं काढायचं, कसं पास व्हायचं. तर त्या उद्देशानं असं वाटतं की आपण थोडं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. त्याच्यामुळं त्याच्या आयुष्यामध्ये तो सक्सेसचा रेशो जो आहे त्या सक्सेसच्या जवळपास आपले पोर पोहोचले पाहिजे आणि सक्सेस मिळवली पाहिजे. त्यासाठी आमचा एक अट्टास आहे. तर प्रिलिमला जाण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजे. काय गोष्टी म्हणजे कसं, तर बाबा मागील 5 वर्षापासून आपल्या प्रिलिमचा राज्यसेवेचा कट ऑफ किती लागत आहे. तर जनरलमध्ये आपण ते थोडं इन्फॉर्मेशन घेऊ, म्हणजे किती कट ऑफ लागला तर आपला काय केलं पाहिजे. 2022ला 106 कट ऑफ लागला होता. आता ओपनलाच आपण असं क्रायटेरिया धरू, म्हणजे SC ST वाले OBC वाले ते पोरं ओपनच्या कट ऑफला जर कंपॅरिझन केलं तर त्याचा अभ्यास चांगला होईल, ते निघून जातील. आपण पहिलं फोकस करू ओपनवाल्या पोरायला, म्हणजे ते ओपनचा कट ऑफ की तिथं जनरल कट ऑफ असतं तिथं जास्त लागतो. त्यासाठी त्याला फोकस केल्यानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांना पण त्याचा फायदा होऊन ते पास होतील. तर पहिलं प्रथम आपण ओपनच्या कट ऑफनुसार बघू. 2022ला 106 लागला होता, 106.5. 2023ला 108 लागला होता. 2024ला 117.5 लागला होता. 2026ला 116 लागला होता. तर हे काठिण्य पातळी जी एक्झामची प्रिलिमची आहे ते वाढत चालली आहे. आणि तुम्हाला माहीत आहे GS सेकंड आहे ते क्वालिफाय पेपर आहे. तुम्हाला 66 मार्क पडून तिथं क्वालिफाय होतात ते, आणि ते पोरं आपल्या राज्यसेवेचे बऱ्यापैकी पास होतात. कारण की त्याचा अभ्यास चांगला असतो, ग्रास्पिंग पॉवर असते आणि स्टुडंट ॲनालिसिस असल्यामुळे ते सोडतात, पास होतात. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे प्रिलिममध्येच GS फर्स्ट, ज्याच्यामुळं आपला कट ऑफ ठरवला जातो किंवा त्याच्यावर आपलं मेरिट लिस्ट होतं की आपण मेन्सला बसणार की नाही. तर अशा प्रकारे 5 वर्षाचा आपण म्हणजे 4 वर्षाचा आपण बघितलं आहे की बाबा कशा प्रकारे काठिण्य पातळी वाढत आहे आणि कसे आपले स्ट्रॅटेजी आपलं करून ती काठिण्य पातळी गाठून आपल्याला मेन्सला बसण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे बघलं पाहिजे. हे झालं आपलं कट ऑफच्याबद्दल इन्फॉर्मेशन थोडंसं. बाबा कट ऑफ कसा जात आहे वरी आणि ते कसा वाढत आहे, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. हे कट ऑफ लक्षात येण्यामागचं कारण काय की आपल्या अभ्यासाची पातळी आणि कोण्या सब्जेक्टला कसं वेटेज दिलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे हे ठरवण्यासाठी महत्त्वाचं आपल्याला एक रूल सांगता येते किंवा आपल्याला हे पाहता येते ओव्हरऑल जर पाहिल्यानंतर बाबा कट ऑफ कसा जात आहे आणि कट ऑफला हे टॅकल करण्यासाठी आपला अभ्यास कसा केला पाहिजे आणि कोणत्या फोकस केला पाहिजे सब्जेक्टला, ज्याच्यामुळे आपला कट ऑफच्या आपण होऊ शकतो. तर उदाहरणामध्ये आपण प्रिलिमला 7 सब्जेक्ट आहेत. त्याच्यामध्ये इतिहास आहे. हिस्ट्रीमध्ये दरवर्षी येणारे अंदाजे प्रश्न पकडू आपण, म्हणजे किती क्वेश्चन येऊ शकतात बा. आता हिस्ट्रीमध्ये ॲन्सेंट आहे, मॉडर्न आहे, मिडिवल आहे. तर दरवर्षी ह्या इतिहास या शब्दावर, हिस्ट्री या शब्दावर आहे ना 10 ते 15 क्वेश्चन येतात. 15च्या वरी जात नाही, पण 10 ते 15च्या रेंजमध्ये येत असतात. त्यानंतर भूगोल म्हणजे जॉग्राफीचे 10 ते 15च असतात तिकडं. पण राज्यशास्त्र म्हणजे राज्यव्यवस्था म्हणजे पॉलिटीमध्ये 10 ते 15च क्वेश्चन असतात. अर्थशास्त्रामध्ये म्हणजे इकॉनॉमिकमध्ये
10 ते 13 असतात क्वेश्चन, म्हणजे कमी जास्त 15च्या रेंजमध्ये पकडून चला. विज्ञान आणि तंत्रज्ञान 8 ते 12 आहेत. तर आता ह्या काठिण्य पातळीनुसार आता या 2-4 वर्षामध्ये जास्त काठिण्य पातळी वाढत आहे. ते पण 10-15च्या आसपास जात आहे. चालू घडामोडी करंट अफेअरमध्ये 8 ते 10 म्हणजे ते पण खालीवरी होऊ शकते, म्हणजे 10-15च्या रेंजमध्ये जास्त. इन्व्हायरमेंट कमीत कमी 5 असते, जास्तीत जास्त 8 एक क्वेश्चन असू शकतात. मग आपण रेंज पकडू की 5 ते 8 ह्या टायमिंगमध्ये. त्याच्यानंतर महाराष्ट्रात स्पेसिफिक असलं तर 10 ते 15 क्वेश्चन विचारू शकते. आणि त्यानंतर सायन्स म्हटलं तुम्हाला सांगितलं आपण सायन्सवर कसे क्वेश्चन विचारू शकता. हे झालं 5 इयर मागील आपल्याला दरवर्षी विचारणाऱ्या अंदाजे क्वेश्चन कसे अंदाजे क्वेश्चन कसे असते आणि किती असू शकतात. ह्या प्रकारे आपल्याला सांगता येईल की बाबा प्रत्येक सब्जेक्टला 10 ते 15 ह्या रेंजमध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर आपण स्पेसिफिक टार्गेट करू की 2022 आणि 23चं कंपॅरिझन करून. आताचं कंपॅरिझन केलं 1-2 क्वेश्चन असं जास्त हे लक्षात घ्या, परत आपण इथं स्पेसिफिक लक्षात घेऊ 2022 आणि 23. आता 2022ला जर विचार केला आपण, हिस्ट्रीचे क्वेश्चन 12 आलेले आहेत. त्यानंतर जॉग्राफीचे 13 आलेले आहेत. पॉलिटिक्सचे 13 आलेले आहेत. इकॉनॉमिक्सचे 12 आलेले आहेत. सायन्सचे 10 आलेले आहेत. इन्व्हायरमेंटचे 6 आलेले आहेत. आणि त्यानंतर करंट अफेअर्सचे 19 आलेले आहेत. त्याप्रमाणे 22ला 14 आलेले आहेत हिस्ट्रीचे. त्यानंतर जॉग्राफीचे 14 आलेले आहेत. पॉलिटिक्सचे 13 आलेले आहेत. इकॉनॉमिक्सचे 13 आलेले आहेत. सायन्सचे 9 आलेले आहेत. इन्व्हायरमेंटचे 7 आलेले आहेत. करंट अफेअर्सचे 20 आले आहेत. आता हे ओव्हरऑल आपल्याला सांगता येते 22-23चं. आता ह्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात. आत्ताच्या टाईमला सायन्सवर जास्त आणि करंटवर जास्त भर देत आहे, कारण की करंट हे विषय असा आहे की ते समजाच सब्जेक्टला धरून असते. त्यामुळं करंटचा रिलेव्हन्स घेऊन आपला विचारलं जाते. समजा पॉलिटी विचारलं जातं, गव्हर्नरचा क्वेश्चन. आता जर एखादं करंटमध्ये पास झाला असेल किंवा आता तर गव्हर्नर कोणते पॉवरचं फंक्शन केलं असेल किंवा त्याच्या करंटशी रिलेटेड करून प्रिलिमला क्वेश्चन विचारला जातो आपल्याला. त्यासाठी एक मिक्सअप असतो करंट अफेअरचा. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि जेव्हा प्रिलिम सोडताना प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते. पण मला अशी वाटते की बाबा स्ट्रॅटेजी मी शेअर केली पाहिजे, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उपयोग केला पाहिजे. जेव्हा प्रिलिमला आणि प्रत्येक वर्षी आपण स्ट्रॅटेजी चेंज केली पाहिजे एक्झाम सोडवण्याची. कसं आहे, आपण एकाच झोनमध्ये जेव्हा खेळतो ना, तेव्हा तर चान्सेस कमी असतात की आपला एकाच गोष्ट आपला पास होत नसाल तर मग आपलं काहीतरी कारण चुकते बा ते परीक्षा सोडवण्यासाठी किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. तर आपण प्रत्येक पॅटर्न फॉलो केला पाहिजे नवीन पद्धतीने. त्याच्यामध्ये कसं आहे, कोण्या पद्धतीचा तुम्हाला उपयोग होऊन तुमची परीक्षा निघू शकते याच्यासाठी सांगता येत की तुम्ही पॅटर्न फॉलो करा. पॅटर्न म्हणजे कसं, जेव्हा आपण क्वेश्चन वाचतो तर मेजर आपण लक्षात ठेवलं पाहिजे कोणत्या सब्जेक्टला जास्त प्रश्न विचारतात. आता मेजर सब्जेक्ट कोणते आहेत बघा, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक आहे आणि त्यानंतर सायन्स आहे. आताच्या घडीला सायन्स आलं. आता हे असे क्वेश्चन आहे की त्याला 10-12 क्वेश्चन असतात. आपल्याला टोटल प्रिलिमला किती क्वेश्चन, आपण जर प्रिलिम सेफ ठेवायचं असेल तर आपल्याला 60 क्वेश्चन पाहिजे. 60 क्वेश्चन म्हणजे कसे 120 म्हणजे कोणत्याही जर आता ह्या 2-4 वर्षाखाली जो बघला 120च्या पुढे कोणताच कट ऑफ नाही म्हणजे प्रिलिमचा. तर आपण 120 जर सोडायचं तर आपल्याला 60 क्वेश्चन बरोबरच आणले पाहिजे. आता एका क्वेश्चनला 2 मार्क आहेत, तर 60 क्वेश्चन आले तर तुमचे 120 होतात. तर 60 क्वेश्चन येण्यासाठी कसं असतं माहिती आहे का, जिथं तुम्हाला वाटते बा आपण तिथं आपण खेळू शकतो बा, जिथं आपला कम्फर्ट झोन आहे, तर ते क्वेश्चन आधी सॉल्व्ह केले पाहिजे. आता काय जगात कसं असते, जेव्हा क्वेश्चन हातात येतो की डायरेक्ट सुरुवात करतात. डायरेक्ट सुरुवात न करताना मला वाटतं तुम्हाला जर पॉलिटी जमत असतं तर पहिले पॉलिटीचा क्वेश्चन तुम्ही आधी 2 मिनटं ते 2 ते 3 मिनटं आहे ना, 5 मिनटं सापडा. 5 मिनटं समजा तुम्ही ते पेपर जाळा पाहिजे. आपण राज्यसेवा प्रिलिमलाच आपला जास्त टाईम भेटतो, म्हणजे नॉर्मल राज्यसेवा करणाऱ्या पोराला टाईम भेटतो UPSC हे पेपर सोडल्याच्यानंतर किंवा टाईम भेटतो की त्याला टाईममध्ये पेपर होतो कवर. तर मला असं वाटतं 5 मिनटं तुम्ही रिलॅक्स झालं पाहिजे. 5 मिनटामध्ये तुम्ही ते क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलं पाहिजे, म्हणजे ओव्हरऑल केलं पाहिजे. तर तुम्हाला बघलं पाहिजे कोणत्या टाईम कोण्या पेपरावर कोणतं पॉलिटी कुठून आहे, जॉग्राफी कुठं आहे, हिस्ट्री कुठं आहे, करंट अफेअर कुठं आहे किंवा इन्व्हायरमेंट कुठं आहे. हे जेव्हा क्वेश्चन तुम्ही असं ॲनालिसिस करून बघाल ना पेपर 5 मिनटामध्ये, तर तुम्हाला कळेल की तुमचा तुम्हाला म्हणजे तुमचा ज्या पेपरवर तुमचा हँड आहे, तुमच्या ज्या सब्जेक्टवर तुम्हाला त्याच्यातले काही क्वेश्चन आले तर विचारले तर तुम्हाला सोडू शकतात. उदाहरणामध्ये पॉलिटी झालं, त्याच्यानंतर मॉडर्न हिस्ट्री झालं किंवा जॉग्राफी झालं किंवा पॉलिटी झालं, असे क्वेश्चन ज्या पोराला जमतात त्या पोराला चान्सेस जास्त असतात की तिथं तुम्हाला मार्क जास्त करण्याचे. आपल्याला 100चे 100 क्वेश्चन सोडायचे नाहीत, पण 60 क्वेश्चन सोडण्यासाठी तुम्हाला ॲक्युरेसी मेंटेन करावी लागते. ॲक्युरेसी म्हणजे कशी, तुम्हाला ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला जास्त तुम्हाला हँड आहे बाबा आपला, त्याच्यात काही विचारलं तो क्वेश्चन येऊ शकतो. मग जेव्हा तुम्ही 5 मिनटं जेव्हा चालताना त्या क्वेश्चन केलं पाहिजे जे तुम्हाला हँड आहे.
तिथले क्वेश्चन तुमचे चान्सेस जास्त बरोबर येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा तिथं जाल ना, तर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ते क्वेश्चन जास्त सोडवण्याची पद्धती मग ते म्हणजे 5 मिनिट अगोदर ओव्हरलूक केलं पाहिजे. क्वेश्चन किती आहेत, किती सोडवलं पाहिजे, आपला किती मार्क येतील त्याच्यामधून. आणि तुम्हाला जे क्वेश्चन जमतात म्हणजे जे सब्जेक्ट जमतो त्याच्यामुळून 100% तुम्हाला चान्सेस असतात की तुम्ही प्रिलिम निघण्यासाठी. मग करंटमध्ये जे सोडवताना पेपर कमीत कमी चुका झाल्या पाहिजे आपल्या. याच्यासाठी तो ज्या पेपरवर ज्या विषयावर तुमची कमांड आहे ते पहिलं सोडवा. त्याच्यानंतर कसं आहे, समजा तुम्हाला पॉलिटी सुरू होता, काही काही जगाला पॉलिटी सुरूच होते, लास्टला इकॉनॉमिक असते, काही जगाला पहिले इकॉनॉमिक लास्टला पॉलिटी आहे. मग ज्या पोराला पॉलिटी आहे त्यानं जर सुरुवातपासून इकॉनॉमी सोडला तर मग त्याला चान्सेस कमी असतात. मग त्यानं पहिले पॉलिटिकडे गेला पाहिजे. तिथं चान्सेस त्याचे असतात की त्याला क्वेश्चन जास्त नाही. आपल्याला क्वेश्चन बरोबर जास्तीत जास्त नाही. मग त्यासाठी आपण ह्या गोष्टी ओव्हरलूक केला पाहिजे. आणि त्यानंतर हे सोडवताना जर तुम्ही क्वेश्चन जर व्यवस्थित जर म्हणजे रिलॅक्स माइंडनं जर सोडत असाल तर तुम्हाला 100% तुमचे क्वेश्चन बरोबर येण्याचे चान्सेस असतात. हे नवीन विद्यार्थ्याला सांगण्याची गरज आहे. जुन्या विद्यार्थ्याला हे तर गोष्टी माहीत आहेत, परंतु जुन्या विद्यार्थी बी पास होत नसेल तर या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. आताच्या घडीला असं मला वाटतं, तर मी बी स्पर्धा परीक्षा तयारी करतो, तर मला असं वाटतं बघ करंटवर जास्त फोकस केला पाहिजे. आणि त्यातल्यानंतर सायन्सवर. सायन्सचे क्वेश्चन जे पोरं आता आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्यापैकी पोरं आर्ट बॅकग्राऊंडचे येतात. म्हणजे डॉक्टर इंजिनियर जे पोरं असतात, ज्या पोराला सायन्स बॅकग्राऊंड आधी चांगले झाले असते, त्यामुळे त्याला सायन्सचे क्वेश्चन तेवढे प्रॉब्लेम येत नाही. त्या सायन्सच्या क्वेश्चनवर त्यांनी लीड मारत असतात. तर मला वाटते आर्टच्या पोरांनी बी सायन्सकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण त्याच्यामधले जर तुम्ही 10-12पैकी जर तुम्ही 7-8-9-10 जर आले असतील समजा 12-15पैकी, तर तुमचे चान्सेस इकडे इकल्यापेक्षा जास्त असतात. आता आमच्यासारख्या आर्टच्या पोराला प्रॉब्लेम का होतो की आम्हाला सायन्सचे क्वेश्चन सुटतच नाहीत, कारण सुटले तर कमी सुटतात. त्याच्यामुळं आम्हाला ते स्पर्धेक्षा आम्ही बाहेर पडत असतो. मग त्याला गोष्टीला फोकस केल्यानंतर आम्ही स्पर्धा परीक्षा इन होऊ शकतो. तर मग मला असं वाटतं की ज्या मुलांना आता 15 दिवसामध्ये सायन्सवरती फोकस केला पाहिजे. तुम्ही तर समजेत वाचत असाल असं मला वाटते, पण वाचल्याच्यानंतर बी ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे, कोणता तुमचा विकनेस आहे, कोणता स्ट्रॉंगनेस आहे. आता विकनेसला स्ट्रॉंगनेस करण्याचा आता टाईम राहिला नाही. मला वाटते जे स्ट्रॉंगनेस आहे त्याच्यावर अजून काम केलं पाहिजे आणि त्या स्ट्रॉंगनेसलाच आपला हत्यार बनवून आपण सक्सेस घेतलं पाहिजे असं मला वाटते. आणि तुम्ही ही वापर केला पाहिजे ह्या गोष्टीचा. आणि मी म्हणल्यासारखं ते प्रिलिमला बसल्याच्यानंतर तुम्ही ते 5 मिनटं पहिलं प्रश्नपत्रिका तुम्ही हाताळली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास बूस्टअप होतो. आणि त्यानंतर तुम्हाला जे क्वेश्चन जमतात त्या क्वेश्चनला तुम्ही पहिला हात घाला. जे क्वेश्चन तुम्हाला 50% वाटतात त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. जेव्हा तुम्हाला वेळ भेटला असेल तरच तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. जर तुम्ही रिस्क घेऊ नका, कारण कसं आहे 1 वर्षाच्या नंतर आपला एक्झाम येते आणि ते पण एकदम राजेश्री तुम्हाला माहीत आहे टाईम टू टाईम होत नाही. तर टाईम टू टाईम होत असेल तर मग त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे, संधी सोनं केलं पाहिजे. तुम्ही सक्सेस हेच मॅटर करते समाजामध्ये. तुम्ही किती हुशार आहे, तुम्ही काय केलं हे मॅटर नाही बघत समाज. कारण तुम्हाला माहीत आहे तुम्ही अभ्यास केला असता आणि स्पर्धा परीक्षेत मुलाला माहिती आहे तुम्ही किती अभ्यास करतो. आयोगाला बी देणे घेणे, समाजाला बी देणे घेणे. मग आपला समाज जर आपला विचार करत नसेल, आयोगसुद्धा विचार करत नाही, तर आपलं लक्षात आलं पाहिजे की आपण व्यवस्थित स्ट्रॅटेजी केली पाहिजे, तर तुम्ही सक्सेस होऊ शकता. आणि आता जे सक्सेस म्हणजे तुमच्यासाठी लई महत्त्वाचं वरदान आहे. मला असं वाटलं तुम्ही सक्सेस व्हावा आणि तुमच्या आईवडिलाचं किंवा तुमचं स्वप्न तुम्ही साकार करावं. त्याच्यानंतर आपण इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन आहेत. आमच्या जेव्हा एक्झामला आम्ही बसतो ना तेव्हा आम्ही काही गोष्टी ऑब्झर्वेशन करत असतो. तर आताच्या सिच्युएशनला तर कोणती लक्ष ठेवलं पाहिजे सब्जेक्टवर. आता मॉडर्न हिस्ट्रीमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारते. ॲन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न आहेत ना, मग मॉडर्नवर जास्त विचारतो. मॉडर्नवर लक्ष ठेवलं पाहिजे आपण. त्यानंतर महाराष्ट्राचं स्पेसिफिक जॉग्राफी लक्षात ठेवलं पाहिजे. इकॉनॉमिकवर हे कायमचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ह्या सब्जेक्ट थोडं लक्ष दिलं पाहिजे. वाचू नका, पण तो लक्ष ठेवा. कसं आहे वाचतात तर समजेच, परंतु त्या 2 तासामध्ये काय करायचं हे प्रत्येकाला समजत नाही. मग तुम्ही जर असे अनुभवी विद्यार्थ्याचे जे स्ट्रॅटेजी चांगली असते अभ्यासाची ते तुमच्या आयुष्यामध्ये उपयोग करा. मग तुम्हाला जर उपयोग करून जर सक्सेस भेटायचा ते लई महत्त्वाचं आहे, ते केलं पाहिजे. आमच्या टाईमला असं कोणी सांगणार नव्हतं, मग आज आम्हाला टाईम लागला. तर आम्हाला असं वाटतं बाबा जे आमच्याकडून चुका झाली तुमच्याकडून झाल्या नाही पाहिजे. आम्हाला वाटतं महाराष्ट्राची पोरं सक्सेस झाली पाहिजे, त्याच्या वडिलांचे स्वप्न साकार झाले पाहिजे. आणि त्या उद्देशानंच आम्ही थोडा खारीचा वाटा म्हणून आम्ही हे कॉन्ट्रीब्युशन करत आहे. बाबा लोकांना फायदा झाला पाहिजे आपल्यामुळं. जे आम्हाला झालं नाही ते पोराला पण झालं पाहिजे. आता आम्हाला पण होईल असं आमची इच्छा आहे की तुम्हाला बी झालं पाहिजे असं वाटतं, म्हणून आम्ही हे कॉन्ट्रीब्युशन करत आहोत. त्यानंतर पॉलिटीमध्ये काय आहे, कॉन्स्टिट्यूशन विचारतात क्वेश्चन. त्यानंतर फंडामेंटल राईट, पार्लमेंट, पंचायत राज हे महत्त्वाचे टॉपिक आहे. त्याच्यावर थोडं लक्ष द्या, कारण याच्यावर क्वेश्चन विचारतातच. आणि पॉलिटीचं समजायला हमखास जमतच असते. परत तरी पण जर समजा रेसमध्ये समजायला सारखेच क्वेश्चन आहे तर आपला तिथं चुकला नाही पाहिजे, यासाठी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर करंट अफेअर, जवळपास प्रत्येक विषयामध्ये करंट अफेअर विचारला जातो. मिक्सअप असते, त्यामुळं ते प्रत्येकाला वाचलंच आहे. परंतु कोणता विषय कधी आपल्या हाताळण्यात येईल हे सांगता येत नाही. परंतु जे आपण वरचे जे क्वेश्चन स्पेसिफिक सब्जेक्ट चांगले आहेत त्या सब्जेक्टवर तुम्ही फोकस करा असं आम्हाला वाटते. त्यानंतर आताच्या घडीला इन्व्हायरमेंट आणि सायन्सवर वेटेज थोडं मागील वर्षापेक्षा जास्तच आपल्याला वाढलेले दिसून येते. मला स्पेसिफिक सायन्सला असं वाटते बाबा क्वेश्चन वेटेज जास्त आहे. आणि सायन्सच आता त्यावेळेला ठरवत असते की बाबा तुम्ही काय प्रिलिम पास की फेल.
तर मला असं वाटतं की सायन्सला बी तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी हे समजत सोपेच असतात, सुटतात आणि ते सोडवण्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही. पण सायन्सचं ज्या विद्यार्थ्याला सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा ज्यानं जास्त वाचलं त्याला सुटतात आणि सायन्सचे क्वेश्चन सरासरी लोकांना सुटत नाही, काही समजत नाही, कारण का त्याचं बेसिक व्यवस्थित नसते सायन्सच्याबद्दल. तर असं मला वाटतं की तुम्ही ह्या 15 दिवसामध्ये लक्ष ठेवलं पाहिजे सायन्सवर. आणि असं मला वाटतं की तुम्ही ह्या गोष्टी टॅकल करण्यासाठी तुम्हाला हे महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही ह्यामागे सांगण्यामागचं कारण काय आहे की आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राचे पोरं पुढे गेले पाहिजे, त्याच्या अभ्यासामध्ये टक्केवारी जास्त झाली पाहिजे. शिक्षक तुम्हाला सांगण्यामागचं कारण एकच असतं की बाबा आमच्याकडून जी चुका झाली तुमच्याकडून झाल्या नाही पाहिजे. आणि मोठ्या गुरुवराचं हेच काम असते बाबा आपल्याला जे गोष्टी चुकल्या नाहीत ते त्यानं विद्यार्थ्यांनी केल्या नाही पाहिजे. आता ते करून जर चुका जर तुमच्या सुधारून जर तुम्हाला सक्सेस भेटा ते हमखास सर्वात चांगली गोष्ट आहे. आता आपण हे जे इनिशिएटिव्ह लॉन्च केलं आहे की आता इनिशिएटिव्ह लॉन्च करण्यामागचं कारण काय की बाबा आम्ही महाराष्ट्रामधले विद्यार्थी आहे. आम्ही बी दिल्लीला जाऊन क्लास केलेले आहेत. आम्हाला काय वाटतं की बाबा आपल्या समाजामध्ये पे बॅक सोसायटी म्हणून आपण काहीतरी कॉन्ट्रिब्युशन केलं पाहिजे. जे आमच्या गुरुवर्यांना आम्हाला दिलं ते गरीब विद्यार्थ्यांना पैसे तेवढे घालून परवडवून होत नाही. त्यामुळं आम्हाला वाटतं की बाबा आमच्याकडे जे नॉलेज आहे त्याच्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना घरी बसून तर इन्फॉर्मेशन चांगली कळतात आणि त्याच्यामुळे जर त्याला सक्सेस भेटत तर आम्ही हे प्रयत्न करत आहोत की विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपलं जर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा अशी आमची इच्छा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय जर तुम्हाला कोणते टॉपिक हवे असतील किंवा तुम्हाला वाटतं या गोष्टी सांगल्या पाहिजे आम्हाला तुम्ही अवश्य आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आम्ही त्याचा प्रयत्न करू व्हिडिओ बनवण्याचा. त्यातल्या त्यात असं मला वाटतं की तुम्ही आम्हाला जसं तुम्हाला जर फायदा होत असेल तर तुम्ही कमेंट करून मला कळवा. त्यातल्या त्यात तुम्हाला जर हे चांगले वाटतं असेल सिरीज तर तुम्ही आपल्या जवळच्या विद्यार्थ्याला सांगा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला काय असं प्रतिक्रिया वाटत असेल तर बिनधास्तपणे आपल्याला विचारा. मी पण विद्यार्थीच आहे, मी पण तुमचा भाऊच आहे, छोटा समजा किंवा मोठा समजा. तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून या महाराष्ट्राला एक चांगले अधिकार देण्याचा प्रयत्न करू. आणि मी एवढं बोलून आपलं आजची प्रिलिमच्या बद्दल आपण जे एक्झामला ज्या गोष्टी काळजी घेतल्या पाहिजे त्याबद्दल आपण थोडासा व्हिडिओ बनला आहे. तुम्हाला त्याचा फायदा होत असेल किंवा झाला असेल तर तुम्ही अवश्य कळवा. एवढं बोलून आपलं हे व्हिडिओ आपण इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.